छावा चित्रपटाचा ट्रेलर आला आणि एकच चर्चा सुरू झाली। या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझिम नृत्य करताना दाखवले गेले होते। त्यानंतर काहींनी याला क्रिएटिव्ह लिबर्टी म्हणून प्रोत्साहन दिलं, तर काहींनी छत्रपती संभाजी महाराज लेझिम कसे खेळू शकतात म्हणून यावर आक्षेप घेतला। त्यानंतर दिग्दर्शकांनी हा सीन काढून टाकण्याचा निर्णय घेतला। पण तुम्हाला हे माहितीये का, नृत्य या कलेशी आणि नृत्याच्या नाट्याच्या देवतेशी संभाजी महाराजांचं विशेष असं नातं होतं। ते नातं काय आहे, ते नेमकं कसं आहे, याच भागात असताना संभाजी महाराजांमुळे साऊथ इंडियन एक फेमस पदार्थही इन्व्हेंट झाला होता। तो कोणता जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या YouTube चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनाचं चित्रण करणारा छावा चित्रपटाचा अलीकडेच ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि 14 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाच्या ट्रेलरनं सुरुवातीला धुव्वा उडवला होता, त्याचप्रमाणे यावर वादही झाले होते। या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश पडणार आहे। या चित्रपटामुळे शंभूराजांचं जीवन पुन्हा एकदा चर्चेत आलंय। त्यांचं आयुष्य हे फक्त लढाई आणि गैरसमजांपुरतंच मर्यादित होतं का, तर नाही। ज्याप्रमाणे त्यांनी हिंदवी स्वराज्य वाढवलं आणि राखलं, त्याचप्रमाणे त्यांनी इतर राज्यांशीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते। या चित्रपटामुळे त्यांचे मराठा योद्ध्यांचे तमिळनाडूशी असलेले महत्त्वाचे संबंध, विशेषतः 37 वर्षांच्या विस्थापनानंतर चिदंबरम मंदिरात प्रतिष्ठित नटराज मूर्ती पुनर्संचयित करण्यातील त्यांच्या भूमिकेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेले। संभाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच तमिळनाडूशी महत्त्वपूर्ण संबंध होते। तमिळगम, विशेषतः तमिळ शैव धर्मातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे। काय होतं त्यांचं हे योगदान जाणून घेऊया। तमिळनाडूमधील चिदंबरम मंदिर हे भगवान शिवाच्या सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध नटराजाची मूर्ती आहे आणि त्याच्या वैश्विक नृत्याचं प्रतीक आहे। ही गोष्ट आहे 1648 काळातली। तिरुवरार येथील ताम्रपटाच्या शिलालेखानुसार चिदंबरचा नटराजाने 24 डिसेंबर 1648 रोजी विजापूर सल्तनीनं मंदिराची तोडफोड केल्याच्या अंशात आपले निवासस्थान सोडलं होतं। उद्ध्वस्त होण्याच्या भीतीनं नटराज आणि शिवगामी विग्रहांना लाकडी पेटीत भरून मदुराईला, नंतर कुडुमियानमलईला नेण्यात आलं आणि शेवटी सुरक्षिततेसाठी एका झाडाखाली लपवण्यात आलं। या काळात मंदिरातील विधी आणि पूजा थांबवण्यात आल्या। 37 वर्षांनंतर संभाजी महाराजांच्या सेंजी येथील कारकिर्दीत दीक्षितांनी संभाजी महाराजांचे गुरु मुथय्या दीक्षितार यांच्या मदतीनं नटराज विग्रह परत मिळवला आणि पोन्नमबलम मध्ये तो पुन्हा एकदा स्थापित केला। संभाजी महाराजांनी त्यांचे अधिकारी गोपाळ दादाजी यांच्या मदतीनं मंदिराचा जीर्णोद्धार आणि अभिषेक समारंभाचं निरीक्षण केलं। विग्रहांना वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जतन केलेल्या लाकडी पेटीवर या घटनांचं वर्णन करणारा एक सुंदर तमिळ श्लोक कोरलेला ताम्रपट आहे। काय लिहिलंय या ताम्रपटावर, तर सर्वाधारी वर्ष मार्गळी महिन्यात नटराजानं चिदंबरम सोडलं आणि कार्तिगाई महिन्यात 37 वर्षांनी परतले, असं श्लोक सांगतो। या धार्मिक योगदानासाठी तमिळगण्य संभाजी महाराजांना सदैव स्मरणात ठेवावं। बरं, इतकंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांमुळे साऊथ इंडियन फेमस सांबारही इन्व्हेंट झालं होतं। आता याची गोष्ट काय, तर त्याचं झालं असं की संभाजी महाराज तंजावरमध्ये असताना आमटी डाळ नावाचा एक पदार्थ बनवला जात होता, पण स्वयंपाकघरात कोकम संपली। एक इनोव्हेशन म्हणून स्वयंपाकीनं त्या कोकमाऐवजी चिंचेचा वापर केला आणि संभाजी महाराजांना हा नवीन पदार्थ आवडला आणि त्याला संभाचे अहर म्हणजे सांभाचं अन्न असं नाव देण्यात आलं, जे पुढे सांबर झालं आणि अशा पद्धतीनं संभाजी महाराजांमुळे सांबाराचाही शोध लागला। तमिळनाडू प्रांतातील तंजाऊर येथे शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे भोसले यांच्या वंशजांनी अनेक वर्ष राज्य केले। संभाजी महाराजांशी त्या घराण्याचे चांगले संबंध होते आणि म्हणूनच तमिळनाडू राज्याशीही संभाजी महाराजांचे चांगलं सूत जुळलं होतं। छत्रपती संभाजी महाराज हे शूर लढवय्या होते हे आपल्याला माहित आहे, पण त्या पलीकडे ते एक उत्तम शासक, कवी, साहित्यिक आणि धार्मिकही होते। छत्रपती संभाजी महाराजांची ही बाजू तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।